आत्या अजिबात घाबरू नको, बिंदास जातो, काय नाही होणार. मी मालन निंबाळकर जे काय सांगेन ती समद खरं खरं सांगेन. युअर ऑनर, माझ्या अशील मालन निंबाळकर, जालिंदर निंबाळकरांच्या दुसऱ्या पत्नी. जालिंदर निंबाळकरांवर त्यांच्या पहिल्या पत्नी शालन निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप आहे. माझे वकील मित्र यांचा दावा आहे की या हत्येला असा काही सबळ पुरावा नाहीये, पण मालन निंबाळकर यांनी जालिंदर निंबाळकर यांना त्यांच्या पहिल्या पत्नीला डोंगराच्या कडावरून ढकलून देताना डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि आपल्या समोर त्यांचं ऑन कॅमेरा मॅजिस्ट्रेट साहेबांसमोरचं स्टेटमेंट पण दिलेलं आहे. माय लॉर्ड, एक सरळ साध्या सोप्या ओपन अँड क्लोज ॲक्सिडेंटचं रूपांतर कालिंदी मॅडमने किती हुशारीने खुनामध्ये केलं. माय लॉर्ड, असं आपलं मर्जीतल्या माणसाला विटनेस म्हणून उभं करून उद्या उठून कुणीही माझ्या आशेला खुनाचा आरोप करेल, मग आपण तो काय खरा म्हणायचं का. माय लॉर्ड, ही सरळ सोपी ॲक्सिडेंटची केस आहे. उगाच या केसला सेन्सिटिव्ह मुद्दा बनवून मोठं केलं जातं. हा पंचनाम्याचा रिपोर्ट आणि हा अपघात म्हणून दिलेला क्लोजर रिपोर्ट. तर माझी कोर्टाला विनंती आहे की या केसमध्ये वेळ वाया न घालवता माझी अशील जालिंदर निंबाळकर यांना जामीन मंजूर करण्यात यावा. माय लॉर्ड, माझे वकील मित्र पुरुषोत्तम साहेब आत्ताच असं म्हणाले की विटनेस बॉक्समध्ये मर्जीतली व्यक्ती आलेली आहे. मी एवढंच नमूद करू इच्छिते की विटनेस बॉक्समध्ये आलेली व्यक्ती ही फक्त माझ्याच मर्जीतली नसून जालिंदर निंबाळकर यांच्या मर्जीतल्या सुद्धा होत्या. युअर ऑनर, एक साधी महिला जिने आयुष्यभर नवऱ्याचा शब्द शेवटचा शब्द मानला, नवऱ्याने सांगितलेल्या मार्गावर चालली, ती महिला अचानक तिच्या नवऱ्यावरती असा खोटा आरोप का करेल युअर ऑनर? आणि तेही साधा सुद्धा आरोप नाही, तर पहिल्या पत्नीच्या खुनाचा आरोप. युअर ऑनर, मिसेस मालनना जालिंदर निंबाळकर यांना अडकवायचंच असतं तर इतर कुठलाही आरोप करू शकल्या असत्या त्या, पण पहिल्या पत्नीच्या खुनाचा आरोप मोठी गोष्ट आहे ना ही. युअर ऑनर, क्लोजर रिपोर्ट, पंचनामा ह्या सगळ्या गोष्टी येतीलच, पण ह्या इन्व्हेस्टिगेशन मधील काही त्रुटींकडे मला आपलं लक्ष वेधून घ्यायचं आहे. ह्या केसमध्ये माझ्या अशिलाला FIR करण्यासाठी पोलिसांसमोर आंदोलन करायला लागलं होतं आणि तरीही अजूनही स्पॉट पंचनामा झालेला नाहीये. अजूनही या केसच्या FIR मध्ये काहीही प्रगती झालेली नाहीये. या जिल्ह्यातील अत्यंत इन्फ्लुएन्शियल नाव जालिंदर निंबाळकर हे या सर्व यंत्रणा हाताळतायत असं मला यातून दिसून येत आहे. स्पॉट पंचनामा रिपोर्ट मिसिंग आहे. ही एवढी मोठी केस असताना स्पॉट पंचनामा न करणं हा पोलीस यंत्रणेचा गहाळपणा समजायचा का अजून काही? हे कोर्ट पोलिसांना सक्त ताकीद देत आहे की या संपूर्ण प्रकरणातला स्पॉट पंचनामा रिपोर्ट लवकरात लवकर कोर्टासमोर सादर करायचा आहे. आणि आता हे संपूर्ण प्रकरण हाताळण्यासाठी एक नवीन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नेमण्यात येणार आहे.
पोलिसांनी लवकरात लवकर चार्जशीट फाईल करून घ्यायची आहे. ही प्रोसेस पूर्ण होऊन त्यातून काही निष्कर्ष निघेपर्यंत हे कोर्ट आदेश देत आहे की जालिंदर निंबाळकर यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात यावं. प्लीज माय लॉर्ड, माझ्या आशिलाला जामीन मंजूर करण्यात यावा. कुठल्या बेसिसवर हा युक्तिवाद करताय तुम्ही? आधीच या केसच्या तपासात इतकी ढिलाई दिसते मला. त्यात जर हा असा संशयित आरोपी बाहेर राहिला तर केसच्या तपासात अडथळा आणणार नाही कशावरून? त्यामुळे आत्ता आरोपी आत असलेलाच बरा आहे. पुढील सुनावणीपर्यंत द कोर्ट इज एडजर्ड. मलन उर्फ माला. अगर रस्त्यावरची बाई तुला आम्ही घरात आणलं, चांगलं खानदान दिलं, चांगलं चुंगलं खायला दिलं, न्यासायला दिलं, पांघरायला दिलं. आमच्याच वर उलटली सोय. आता तुला माफी नाही. आमचं काय पण होऊ दे, तुला सोडणार नाही. डॅडी, इट्स ओके. अशा धमक्या येतच राहणार आता. डोंट वरी. आत्या, तू अजिबात घाबरू नको. तुझ्या केसाला जरा सुद्धा धक्का लागू देणार नाही. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. जालिंदर निंबाळकर जिंदाबाद. डॅडी जिंदाबाद. मालन निंबाळकर जिंदाबाद. मालन निंबाळकर जिंदाबाद. सूर्या हाय हाय. सूर्या हाय हाय. मालन निंबाळकर जिंदाबाद. स्वतःच्या रागावर ताबा ठेव. मालन निंबाळकर सूर्या हाय हाय. सूर्या हाय हाय. मालन निंबाळकर कोण रे? समोर ये. लपून का मारतोय? हा? सूर्यकांत, प्लीज वेडेपणा करू नका. स्वतःवर कंट्रोल ठेवा. हे लोक तुम्हाला मुद्दाम इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करतायत, कारण तुम्ही असं काही करायला हवंय त्यांना, जेणेकरून ते तुमच्यावर दावा ठोकतील आणि तुम्हाला आत टाकतील. मुळात मालन मॅडमना एकटं पाडण्याचा डाव आहे हा. आणि हा जर हाणून पाडायचा असेल तर तुम्हाला डोकं शांत ठेवायला लागेल. सूर्या, मलाही कालिंदी माणसं म्हणणं पटतंय. तू प्लीज शांत राहा. अरे म्हणून काय आपण चपला खायचे का? ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. विजय नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा. आत्ता ह्यांना एकटं पडू द्यायचं नाही आपल्याला. कळतंय का तुम्हाला? प्लीज डोकं शांत ठेवा आणि यांना घरी घेऊन जा. काळजी घ्या यांची. ओके? मालन निंबाळकर जिंदाबाद. सूर्या हाय हाय. परत आम्ही तिथंच आलो जिथं आम्हाला यायचं नव्हतं. हे वकील, हे काय चाललंय? डॅडी, तुम्ही तर बघितलंच, आपण पूर्ण प्रयत्न केला. काय प्रयत्न केला असता तर आम्ही आत्ता बाहेर असतो. ए काळा कोट, तुला आम्हाला हितनं बाहेर काढणं जमणार आहे का नाही? अरे गायरे गायरे वाटलो का आम्ही तुला? जिल्ह्याच्या राजकारणात वोट आहे आमची ना, आम्हाला तुझ्यामुळे इथं सडावं लागतंय. हे बघ, लवकरात लवकर आम्हाला हितनं बाहेर काढलं नाहीस तर तुझ्या चेंबर सकट त्याचे जोरावर तुझे काय कमवलंस ते सगळं संपवून टाकू. घर
प्रॉपर्टी, तुझी पोरगी, सगळं. शेवटचं सांगतोय, दोघा वकिलीचा अभ्यास करायचा आहे तर कोलन आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढ, नाहीतर तुला जगाबाहेर जावं लागेल. नाना हे घ्या, आज नाश्त्याला माझ्या हातचा स्पेशल शिरा. अरे वा, आज चक्क शिरा आणि ते पण बदाम काजू घालून. मस्तच. पण आज काय विशेष? जीवाला चटक असल्या विशेष काय असावं लागतंय तवा. उठसूट तेच बनवायचं आपल्या माणसानं, आणि हिला काय खाण्याशिवाय दुसरं काय सुचतं का? नानी, आज का नाही मी तुमच्यावर अजिबात चिडणार नाही बघा, कारण आज लई चांगला दिवस आहे. आज डॅडींना अटक झाली, कोर्टाने त्यांची बेल नाकारली. काय बोलतेस धनू? अगं मी तर सकाळपासून मोबाईलच घेतला नाही हातात. मग आता घ्या आणि बघत बसा. अहो तुमच्या दोघांना कामच काय आहे ती? हा, हिला काय खाण्याशिवाय सुचत नाही, आणि तुम्हाला माझ्या लेकराला मारल्याशिवाय काय सुचत नाही. तो बैल घरात कमी आणि बाहेर जास्त उंदडतोय, त्याची काय आरती करू का मी? म्हणलं ते ओळूला लग्न करून देऊ म्हणजे अक्कल येईल. पण ते काय नाही. अगं घरात रमावं, बायकोशी जरा गप्पा माराव्या, तर ते काय नाही. हा नुसता बोंबलत नुसता हिंडत असतो बाहेर. नाना जाऊ दे की, नको तो विषय. तुम्ही शिरा खा बघू. नाही मला नको तुझा शिरा, तूच खा. माझ्या लेकराला असं बोललं मी खाईन वय तवा. माझ्या लेकराचं वाटुळं झालंय तुझ्या बरोबर लगीन करून, आणि मी तोंडगोड करते तवा. जा जा, कोणाला फटकाला दाखवतीयस. नाश्ता करून माझ्या उपकार केलंस तवा तू. उषा, तू कधीच सुधारणार नाहीस. तू कॉलच ना पोरीला. बाद झालं, माझ्या बोलण्याला 4 घास कमी गेलं ना तरी बारीक तरी होईल, पण ती बोलणं पण मनाव घेतलं पाहिजे, कळलं ना? ती भांडी आणायला हवा तिला आतमध्ये. हो ग, किती खेळायचं, बास झालं आता. आता झोपायचं. हा, काय म्हणते मी? काय झालं भागू? अगं आज तू लवकर कशी काय आलीस? अगं आज एक्स्ट्रा लेक्चर झालंच नाही ना, म्हणून आले. बरं बरं भागू, एक काम करतेस का? एवढं झाडून घेतेस का? मीचे कपडे बदलून आले. ठीक आहे, आवडतो. बागे दादा, राजूताई, दादा वहिनी आलेत, पाणी आण. बागे काय झालं? हा, मोठी झाली तरी अजून लहान असल्यासारखंच वागते. दादा, तुझ्या पुढे मला मोठं व्हायचंच नाहीये. तू ऐक तर, आमच्या कॉलेजमध्ये ना चर्चा चालू आहे आपल्या केसची. चर्चा? बागे, त्या अभ्यास सोडून नाही तर चर्चा कशाला करत बसता का तुम्ही? अभ्यासावर परिणाम झाला ना तर सांगतो तुला. काय दादा, काय दादा? भागू, आता झालेत ना दादा वहिनी? थांब की. दादा, मी आजपर्यंत अभ्यासावर परिणाम होऊन दिलाय का? तू ऐक तर माझं, इकडे ये, बस. काय दादा, सगळे कॉलेजमध्ये म्हणत होते की आपण भरपूर संपत्तीचे मालक होणार आहे, सगळा खजिना आपलाच आहे, आपल्या दारापुढे मोठमोठ्या गाड्या लागणार आहेत, आणि आपले घर पण बदलून जाणार आहे. हे खरंय खरे दादा? बागू, काय डोक्यात घेऊन बसली तू? आणि कोण सांगतो तुम्हाला हे सगळं? दादा, तसं नाही, पण जे आपल्या हक्काचं आहे ते आपल्याला मिळालंच पाहिजे ना. हो ना दादा, आतापर्यंत आपण आहे त्याच्यात समाधान मानतच आलोय ना, आणि आता पण आपण आहोतच समाधानी. पण बघ की, पावसाळा आला की आपला वाडा गळायला लागतो, त्याची डागडुजी करायला पण जमलं नाही आपल्याला. मग आपलं जे हक्काचं आहे ते आपल्याला मिळालं नको का? हे बघा, आपण श्रीमंत हो का नाही हे मला माहित नाही, पण आपल्याकडे जे काय आहे ते काय वाईट आहे का सांगा बरं? अरे आपण सोबत आहे, आपल्या सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम आहे, ही खरी श्रीमंती नाही का? अरे घरातल्या खोल्या कमी आहेत म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहे. या खोल्या एकदा लांब गेल्या ना, आपल्याला लांब जायला वेळ लागणार नाही. भागू, राजू, आणि तुमचं म्हणणं काही चुकीचं नाहीये ग, पण ना प्रत्येक गोष्टीची वेळ असते.
ही अशी एकदम आलेली श्रीमंती आणि कष्टाने श्रीमंत होणं ना, यात खूप फरक आहे. आणि बाबू, कष्टाने श्रीमंत होण्यात ना मजाच वेगळी आहे बघ. दादा काय झालं? काय नाही राजू. अगं इतक्या दिवसांनी आपल्या घरात आनंद येतोय, पण तुझी जालिंदर ती अशी तशी माघार नाही येणार. का कुणास ठाऊक? ती आपल्यासाठी तिकडे नवीन संकट उभं करत असेल तर. डॅडी डॅडी हे बघा. काय झाले? कसले पाकिट? तू काय सुटका करतो काय आमची? डॅडी त्यासाठी थोडं थांबावं लागेल, पण हे सुटकेपेक्षा लय भारी आणलंय. अहो त्या सूर्याच्या आयुष्याला चटका लावायला अजून एक इस्तवाचा कोळसा सापडलाय. काय बोलतोय? स्पष्ट बोल की. हे बघा म्हणजे सगळं कळेल तुम्हाला. अरे वा 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 छत्री, शाबास. आता काय लागा कामाला. काय रे, काय झालं लेकरा? असा तुझा चेहरा पडलेला का? काय नाही, मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं. अरे ये ये जो. बोल आता, काय बोलायचंय? काय नाही, आज मनाला शांती मिळाली बघ. तुझ्या आयुष्याला ग्रहण लावणार तुझी जालिंदर जेलात चढतोय आता. कोर्टात त्याचा जामीन फेटाळला ना, तो काय सांगू तुला, एवढं भारी वाटलं, एवढं भारी वाटलं ना, मनाला लय आनंद झाला बघ. त्याला तडपडताना बघून लय भारी वाटलंय मला. सूर्या, अरे ह्यो दिवस बघाय आयुष्यातली 2 तपसरून गेली सो. उशिरा का असताना पण आपल्याला न्याय मिळाला आणि त्या जालिंदरला त्याच्या कर्माची फळं मिळाली. सूर्या, आता फक्त काय बी झालं तरी त्याची सुटका होता कामा नये. आता होत नसते. 20 वर्ष त्या माणसामुळं मला जेलात काढावे लागले. माणसाचं मन त्याच्या आशेवरच जिवंत असतं ना. मी रोज याच आशेवर जिवंत होते की एक ना एक दिवस मी घरी येईल, पण त्याने ते होऊच दिलं नाही. थोड्या थोड्या दिवसानं तो मला मुद्दाम भेटायला यायचा. तुला भेटायला यायचं? हो, प्रत्येक वेळी यायचा आणि मला खिजवायला बघायचं. तेजू बोर्डात आली होती तेव्हा आला होता पेढे घेऊन. तू दुकान टाकलं तेव्हा, तुझं लग्न झालं तेव्हा, प्रत्येक वेळी येऊन मी काय काय गमवलंय हे दाखवून द्यायचं. माझी माझ्या लेकरांसाठीची ताटातूट बघून त्याला सुख मिळायचं. जाणून बुजून प्रत्येक गोष्ट रंगून सांगायचं. माझ्या दुःखात स्वतःचा आनंद शोधायचा. त्या जालिंदरनी लय सुख भोगलंय 20 वर्ष, पण त्याच्या प्रत्येक सुखामागं माझा अश्रू होतो. सूर्या, पास आई पास. नाही ऐकत मला हे सगळं. तुझ्याबरोबर हे सगळं होत होतं आणि मी इकडे जालिंदरचा पाय धरत होतो. याचा विचार करून स्वतःची लाज वाटायला लागली मला. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत. आता चांगले दिवस आलेत ना आपल्याला, मग जास्त विचार करू नकोस. तू झोपायला आला होतास ना, ये झोप माझ्या मांडीवर. कशी झोप लागल आई? माझ्या डोक्यावरनं आलाकपणाचं ओझं लादलं त्या जालिंदरनं.
तिथं जाईल तिथं काळजात आग लागलेली असती माझ्या. जालिंदरला फासावर लटकवल्याशिवाय ही आग नाही शांत व्हायची.